नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कट कारस्थान, धोका आणि रक्तरंजित शेवट. फेसबुकवरून ओळख झालेल्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला 900 किलोमीटरवरून बोलावून घेतले आणि प्रेयसीने पहिल्या प्रियकराच्या मदतीने घरातच त्याची हत्या केली आणि मृतदेह पुलाखाली फेकून दिला. पोलिसांनी मात्र या हत्येचा तपास कसोशीनं केला. नेमकं पोलिसांनी कोणता आधार घेतला आणि आरोपीच्या कशा पद्धतीनं मुसक्या आवळल्या हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात असणाऱ्या नॅशनल हायवेवरील नागिन मोड या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला. या मृतदेहाची ओळख पटणं खूपच कठीण झालं होतं, कारण हा मृतदेह सुमारे 7 ते 8 दिवसापासून सडलेला होता. तर त्याच्याजवळ त्याच्या ओळखीचा कोणताही पुरावा पोलिसांना आढळून आला नव्हता. या मृतदेहाचे हातपाय बांधलेले, तर तोंडावर चिकटपट्टी लावलेली होती, तर डोक्यावर अनेक जखमा देखील झालेल्या होत्या. त्यामुळे हा ब्लाइंड मर्डर होता हे नक्की होतं. त्यामुळे पोलिसांसमोर त्याची ओळख पटवणं हे मोठं चॅलेंज होतं. मगच आरोपीपर्यंत पोहोचता येणं सोपं होतं. वास्तविक हे घटनास्थळ रस्त्यापासून 40 फूट खोलवर असून खाली उतरण्यासाठी कोणताही पर्याय नसताना पोलिसांनी घटनास्थळी खाली उतरून बारकाईने तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना एक पिशवी सापडली, ज्यामध्ये एक बूट, वही आणि या वहीत शिक्षकांनी लिहिलेला मजकूर सापडला. पोलिसांनी याच वहीचा आधार घेत ही वही आणि लिहिणारा शिक्षक कोणत्या शाळेतील असावा याचा तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना नरसिंगपूर गावच्या शाळेतील शिक्षकांनी हा लिहिलेला मजकूर मिळाला. पोलिसांनी त्या शाळेत जाऊन चौकशी केली असता ही वही ज्या विद्यार्थ्याची होती त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी दस्तक दिली. मात्र त्यावेळी या घरामध्ये कुणीच नसल्याचं आढळून आलं. त्यावेळी पोलिसांचा संशय वाढला. पोलिसांनी नेमकं या घरात कोण कोण राहतं आणि काय करतं याचा तपास सुरू केला, तेव्हा गावातून पोलिसांना चक्रावणारी माहिती मिळाली. या घरात रीना किरार ही महिला आपल्या लहान मुलासह राहते. या रीनाचे लग्न 16व्या वर्षी झालं होतं, तर 17व्या वर्षी मुलगा झाला आणि तिच्या लफडेबाज प्रवृत्तीला वैतागून तिला नवऱ्यानं सोडून दिलं होतं. तेव्हा तिच्या राहणीमानातील पद्धत, खर्च वाढला होता. पण हा खर्च तिने कुठेही काम न करता लग्नाआधीचा तिचा प्रियकर अरुण पटेल याला घेऊन ती नरसिंगपूरमध्ये राहू लागली. वास्तविक अरुण पटेल हा नात्यानं तिचा चुलत भाऊ लागत होता. मात्र प्रेमात आंधळी झालेल्या रीनाने त्याच्या सोबत राहणं पसंत केलं. याच अरुण पटेलने तिच्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला. तिला महागडी कार दिली, त्याला सुमारे अर्धा किलो सोन्याचे दागिने दिले आणि दैनंदिन खर्च तोच पुरवायचा. पण नियतमध्येच खोट असलेल्या रीनाने फेसबुकवर तिची ओळख राजस्थानच्या विरू जाट याच्यासोबत झाली. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि विरू हा नेहमी तिला भेटायला नरसिंगपूरला येऊ लागला. मात्र या नव्या प्रेमाची भनक काही दिवसामध्येच अरुण पटेलला लागली. तेव्हा रीना आणि अरुणमध्ये भांडण सुरू झालं. तेव्हा या रीनाला दिले दागिने, कार तो परत मागू लागला. त्यामुळे पहिल्या प्रियकरापासून दुरवणार आणि आपली संपूर्ण आयुष्य ही संपणार हे जाणून तिने विरू जाटला सोडण्याचं वचन दिलं. मात्र अरुणच्या डोक्यात तिच्यावरून उडालेल्या विश्वासामुळे त्याला तिच्या दुसऱ्या प्रियकराबाबत राग होता. त्याने रीनाला विरूला बोलावून घेण्यास प्रवृत्त केले. विरू रीनाला भेटायला घरी येताच अरुण आणि रीनाने त्याच्या डोक्यात बेसबॉलच्या बॅटने जोराची प्रहार केले आणि त्याला जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले. रात्री विरूचा मृतदेह एका पोत्यात भरून नरसिंगपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या एका पुलाखाली फेकून देण्यात आला, जिथं कुणाचेच लक्ष जात नसून तिथे जवळपास देखील कुणी राहत नव्हतं. त्यामुळे हा खून पचला जाणार हे नक्की होतं. पण 7 दिवसांनी या मृतदेहाची दुर्गंधी रस्त्यावर आली आणि याचा उलगडा झाला. मात्र यावेळी हीच रीना पहिल्या प्रियकराला घेऊन उज्जैनला देवदर्शनाला गेली होती. पोलिसांनी उज्जैनला जाऊन दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. खरं तर पोलिसांच्या सखोल तपासामुळे त्यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी देखील 10,000चं बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला आहे.